मुद्दामून करतोयस का? काय? तुला माहिती आहे आकाश, हे वसुंधरासाठी नाहीये. ती या घरामध्ये पाणी सुद्धा पिऊ शकणार नाही. हा शिरा तुझ्यासाठी केलाय, तोच खायचास. नकोय मला. अरे दादा, असं काय करतोस? आईंनी किती प्रेमाने केलाय तुझ्यासाठी. असेल, पण जोपर्यंत वसुंधरांना खायला मिळणार नाही तोपर्यंत मी पण खाणार नाही. अहो मी काय म्हणते, तुम्ही असं काय करतोयस तू? आता तिच्या पुढे तुला तुझ्या आईचं प्रेम पण दिसत नाहीये का? कसली शिक्षा देतोयस मला? आई, मी असं काही करत नाही. मला सुद्धा असे रोज रोज वाद झालेले नाही आवडत. नको ना वाद घालू, खा ना थोडा तरी. मी खूप प्रेमाने केलाय रे. ठीक आहे, वसुंधरांनी खाल्लेलं तुला चालणार आहे ना? ओके, मी पण नाही खाणार. चला निघतो. हे काय, तुमचं हे सुरूच राहील. मी आपल्या कामाला जातो. बाबा 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 थांबा ना, मी पण निघतो. मी ड्रॉप करतो तुम्हाला. नाही नको, मी जाईन आपला आपला. नाहीतरी तू आमचं ऐकतोस कुठे? चल जयश्री. मी पण येतो. अहो वसुंधरा प्लीज, मला समजवू नका आता. बरं, मला आईबाबांकडे सोडता का प्लीज? चला. आई प्लीज, तुम्ही वाईट नका ना वाटून घेऊ. तुम्हाला माहिती आहे ना दादावर कोणाचा इन्फ्लुएन्स आहे. तू काय हे सगळं स्वतःच्या मनाने नाही करत आहे. हा मुलगा जर असा वागणार असेल ना, तर येऊ दे त्या वसुंधरा किचन मध्ये, करू दे काय करायचं ते. पण माझ्या मुलाला उपाशी ठेवू नको. काय हो आई, असं कसं? ही मग ती हळूहळू अख्ख्या घरावर राज्य करेल. अगं पण माझा आकाश उपाशी राहिलेला नाही ना चालणार. मला काही असू दे, मला माझा मुलगा नीट राहायला हवाय. बाकीचं सगळं देव बघून घे. आई भाऊजी पण आपली फसवणूक केली आहे तिने. तिला कसं माफ करायचं आपण? फसवणूक नाही का? काही दिवसांपूर्वी बाबांना हार्ट अटॅक आलेला लक्षात आहे ना? तेव्हा या वसुंधरांमुळेच त्यांचा जीव वाचला होता. काय झालं, विसरलात सगळे? तेव्हा बाबा जीवनदायिनी आणि अजून काय काय असं म्हणाले होते. त्याला सगळं विसरलात तुम्ही? आणि आता सुद्धा जे काही घडलं ना, तर तुमच्या लॉजिकच्या प्रमाणे तर मला मरायला हवं होतं. मेलो का? नाही मेलो ना, कारण त्या माणसाची बंदूक फायरच झाली नाही. तुम्ही सगळे वसुंधरा माझ्या जीवावर उठलेली असं म्हणताय, तर मी म्हणतो की मी आज जिवंत ना, तर फक्त आणि फक्त वसुंधरांमुळे. आणि जर तुम्हाला माझी थोडी जरी काळजी असेल ना, तर प्लीज प्लीज त्यांना दोष देणं बंद करा आणि माझ्यावर स्वतः हल्ला कोण करते हे शोधण्यात जास्त फोकस करा. आकाश, आई, तो हल्लेखोर पकडला गेलाय. आता आपल्याला लवकरच कळेल हे सगळं कोण आणि का करतंय. सकाळीच येणार होते. काल जो हल्लेखोर पकडला गेला होता ना, त्याने पोलिसांना काही माहिती दिली आहे ते सांगण्यासाठीच ते येणार होते. तेव्हा ना यायला हवे होते. आकाश, तू कुठे चाललास? ऑफिसला. कमाल करतोयस तू. कालच तुझ्यावर जीवघेणा हल्ला झालाय, अजून तुझ्या जीवावरचा धोका टळलेला नाहीये. जीवापेक्षा काम महत्वाचं आहे का? आई, तसं काही नाही. शिवाय तू माणूस पकडला गेलाय, राईट? डोंट वरी, काही होणार नाही. आकाश,
थँक गॉड तू बरा आहेस. अरे किती घाबरले होते माहितीये मी. जयू अगं तन्याने आज सकाळी मला सांगितलं की ह्याच्यावर घरीच जीव घेणं हल्ला झाला म्हणून. खरं सांगते ग माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी तडक निघून आले खरंच. मावशी काही झालेलं नाही मला, आणि ज्या माणसाने माझ्यावर हल्ला केला होता तो पकडला गेला. मला मान्य आहे तो पकडला गेलाय आकाश. अरे पण तो कॉन्ट्रॅक्ट किलर आहे. बॉस कुणीतरी वेगळंच असेल ना. नाही 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 नाही, मला काय वाटतं माहितीये का आकाश, की तू आता सावध असायला पाहिजेस. कोणावर विश्वास ठेवतोयस, कुणाला जवळ करतोयस, याचा नीट विचार करायला हवा असं मला वाटतं. ठाकूर, हा या इन्स्पेक्टर, तुमचीच वाट बघत होतो. या इन्स्पेक्टर, तो हल्लेखोर काही बोलला का? रात्रभर त्याला ग्रिल करावं लागलं. हा पण नंतर बोलला, आणि आता मला कळलंय की त्याने मिस्टर ठाकूरांवरती कोणाच्या सांगण्यावरून हल्ला केलेला. कुणाच्या सांगण्यावरून? नाही म्हणजे आमच्या ओळखीची व्यक्ती आहे का ती? सांगावं लवकर, धीर धरवत नाही आता. दुर्दैवानं ती व्यक्ती तुमच्या घरातलीच आहे. कोण? वसुंधरा ठाकूर. वसुंधरा ठाकूर. वसुंधरा ठाकूर. तुम्हीच तुमच्या नवऱ्याला मारण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट दिला होता. मला माहिती होतं माझ्या आकाशच्या जीवावर उठणारी ती ही. आई 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 प्लीज प्लीज शांत हो. सर ऐका ना, तुमचं काहीतरी गैरसमज झालाय. वसुंधरा असं काही करू शकत नाही. असं ठाकूर, मी उगीच काय बोलत नाहीये. त्या हल्लेखोरानं तसं स्टेटमेंट दिलंय की वसुंधरा ठाकूरनेच त्याला तुम्हाला मारण्यासाठी पैसे दिले होते. नाही साहेब, खोटं आहे हे.